नमस्कार, मी अक्षय बाबर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाइड एईजेई या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण क्वांट रिझनिंग मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर कमीत कमी वेळेत कसा करायचा आहे यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, सध्या आयबीपीएस चा ट्रेंड काय म्हणतो, ह्या सर्व गोष्टी समजून घेणार आहोत। तर तुम्ही पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। चला तर मग आपण ह्या लेक्चरला श्री गणेशाय नमः करूयात। मित्रांनो, आपलं जे सेशन असणार आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तसंच ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स ह्या दोन एक्झाम्सला टार्गेट करून असणार आहे। मग हे असताना क्वांट रिझनिंगचा अभ्यास करत असताना सिलेबस काय आहे, आता सिलेबस काय आहे मी प्रत्येक टॉपिक लिहून द्यायचा, त्याच्यामध्ये आपला जास्त वेळ वाया जाईल। तुम्हाला सर्वांना सिलेबस जवळपास माहीतच असेल। आता क्वांट रिझनिंगचा अभ्यास करताना सगळ्यात अगोदर 20 मार्कांना तुम्हाला रिझनिंग आहे, ज्यामध्ये 40 प्रश्न हे रिझनिंगचे असणार आहेत। भरपूर मुलांना वाटतं की सर कॅलेंडर, क्लॉक, परत वॉटर इमेज, मिरर इमेज असे टॉपिक करायचे का, तर बिलकुल नाही। तुमची परीक्षा ही आयबीपीएस घेणार आहे, त्यामुळे पुढचे जे मी 9 टॉपिक सांगणार आहे तेवढेच 9 ते 10 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत, ज्यामध्ये डिस्टन्स डायरेक्शन तुम्ही हळूहळू नंतर नोट डाउन पण करून घेऊ शकतात। डिस्टन्स डायरेक्शन, कंपॅरिझन ऑफ रँक, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, सिलोजिझम, सिटिंग अरेंजमेंट, पझल, इनपुट आउटपुट आणि मिसलेनियस एवढेच 9 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही टॉपिक करायची गरज नाही। आता 10व्या टॉपिक इथं रँकिंग अरेंजमेंट येतो, जो की कंपॅरिझन ऑफ रँक मध्येच त्याला मोडल्या जातं, त्यामुळे मी याला 10वा टॉपिक म्हणणार नाही। एवढे 9 जरी टॉपिक तुम्ही रिझनिंगचे केले तर ह्याच्या बाहेर रिझनिंग जात नाही। आता राहिला प्रश्न क्वांटचा। क्वांट मध्ये जवळपास 20 प्रश्नांसाठी तुम्हाला 20 टॉपिक आहेत। मग ह्या 20च्या 20 टॉपिकला आपण जर ह्या येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर रिझल्ट पासून आपल्याला खूप दूर जावं लागेल। मग ह्याच्यासाठी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तरी क्वांटचे सर्व टॉपिक मी तुम्हाला एकदा एक वर सांगण्याचा प्रयत्न करतो। जसं की स्पीड मॅथ्स हा पहिला टाइप। स्पीड मॅथ्स मध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल एवढे 5 टॉपिक हे स्पीड मॅथ्स मध्ये येतात। काही लोक कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलला इनइक्वालिटी वगैरे असे म्हणतात, पण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल हे नाव जास्त योग्य आहे। ओके, हे 5 टॉपिक झाल्यानंतर दुसरा टाइप येतो DI चा। आता डेटा इंटरप्रिटेशन मध्ये भरपूर सब टाइप आहेत, त्याच्यामध्ये केसलेट DI येण्याचे तुम्हाला चान्सेस आहेत। बघूयात आपण तरी काय काय येऊ शकतं वगैरे। त्यानंतर तिसरा टाइप असतो कमर्शियल मॅथ्स। कमर्शियल मॅथ्स मध्ये पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो, प्रोपोर्शन, मिक्सचर एलिगेशन, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, प्रॉफिट लॉस, SI, ॲव्हरेज, पार्टनरशिप, एजेस असे भरपूर टॉपिक आहेत। परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, मेन्सुरेशन वगैरे। तर 20 मार्कांना एवढे 20 टॉपिक खरंच करणं गरजेचं आहे का, ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत। तर सगळ्यात अगोदर तर मी हा सिलेबस तुम्हाला थोडंसं फास्ट सांगितलेलं आहे, जे नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक एक टॉपिकचे नावं लिहून घेऊ शकतात। आता हा सगळा सिलेबस समजून सांगितल्यानंतर मी तुम्हाला सध्या आयबीपीएस चा ट्रेंड काय म्हणतो हा समजून घ्या। सध्या आयबीपीएस चा ट्रेंड काय म्हणतो हे बघत असताना बघा, लॉजिकल रिझनिंग वर सध्या जास्तीत जास्त मार्क कशावर येत आहेत आणि क्वांट वर सुद्धा आपण बघणार आहोत। ओके, तर लॉजिकल रिझनिंगचा जर विचार केला तर सिटिंग आणि पझल हे 2 टॉपिक मिळूनच तुम्हाला जवळपास 20 प्रश्न येणार आहेत। म्हणजे 40 प्रश्न हे तुमचे रिझनिंगचे असणार आहेत। ह्या 40 पैकी 20 प्रश्न सिटिंग पझलवर असणार आहेत आणि 20 प्रश्न हे तुमचे क्वांटचे असणार आहेत। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एवढं कळतंय पूर्ण गणिताचा अभ्यास इज इक्वल टू फक्त सिटिंग पझल। मग तुम्हाला आता एवढं लक्षात येतंय की यार पूर्ण गणिताचे 20 टॉपिक करण्यापेक्षा फक्त सिटिंग पझल जरी केलं तरी आपल्याला 20 प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात। आता हे सिटिंग पझल झाल्यानंतर रिझनिंग मध्ये काय महत्वाचं आहे तर सिलोजिझम। हो, सिलोजिझम हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मी सांगतोय। सिलोजिझम हे तुम्हाला 4 ते 5 प्रश्न हे हक्काचे येतीलच। त्याच्यानंतर तुम्हाला रँकिंग अरेंजमेंट सुद्धा येईल, हे जास्त ट्रेंडिंग आहे बरं का। हे सध्या मी ट्रेंड नुसार येणारे प्रश्न सांगतोय। रँकिंग अरेंजमेंट मध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतील, 2 ते 3 प्रश्न। हे झाल्यानंतर तुम्हाला आता सिटिंग अरेंजमेंट, सिलोजिझम, रँकिंग अरेंजमेंट, आता इनपुट आउटपुट। इनपुट आउटपुट हा
जास्त अवघड जरी नाही आला तरीही लेंदी येण्याचे चान्सेस आहे, जे की ह्याच्यावर 4 ते 5 प्रश्न आयोग विचारतं म्हणजे विचारतं. सो ह्या टॉपिकला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. ओके, आता माझ्या मते तुम्हाला ब्लड रिलेशन किंवा डिस्टन्स डायरेक्शन, ब्लड रिलेशन किंवा डिस्टन्स डायरेक्शन याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. ह्याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ रँक, कंपॅरिझन ऑफ रँक COR किंवा कोडिंग डिकोडिंग किंवा कोडिंग डिकोडिंग ह्याच्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न. मग 20 आणि 5 25, 25 आणि हे 5 30, 35 आणि हे 2 आले तर हे 3, हे 2 आले तर हे 3, अशा 40 प्रश्नांचं तुमचा वर्गीकरण असणार आहे. हा ट्रेंड सध्याचा चालू आहे IBPSच्या दृष्टीने विचार केला तर. तसंच IBPSच्या दृष्टीने विचार केला तर स्पीड मॅथ्स, दुसरं कमर्शियल मॅथ्स आणि तिसरं DI म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन. आता स्पीड मॅथ्सचा जर विचार केला तर 20 पैकी 10 प्रश्न हमखास हे स्पीड मॅथ्सवर येणार. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न येईल मनात की सर हे स्पीड मॅथ्स काय? स्पीड मॅथ्स म्हणजे 5 टॉपिक असतात: सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीज. आता ह्या 5 टॉपिक मधनं सिम्प्लिफिकेशन आलं तर सिम्प्लिफिकेशन आलं तर अप्रॉक्सिमेशन येणार नाही. म्हणजे सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन ह्यातनं कोणता तरी एक टॉपिक येईल जे की डायरेक्ट 5 प्रश्न येतील. नंबर सिरीज किंवा रॉंग नंबर सिरीज येईल, डायरेक्ट 5 प्रश्न येतील. किंवा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येईल. म्हणजे सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन ह्यापैकी 5 प्रश्न फिक्स आहेत. जर नंबर सिरीज आलं तर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येणार नाही, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलं तर नंबर सिरीज येणार नाही. अशा पद्धतीने हे 10 प्रश्न इथं असणार आहे. जवळपास इथं 5-5 प्रश्नांचे 2 गट असतील असं म्हणायला हरकत नाही. DI वर तुम्हाला 5 प्रश्न आणि कमर्शियल मॅथ्स मध्ये तुम्हाला 5 प्रश्न. आता ह्या कमर्शियल मॅथ्स मध्ये 5 प्रश्न बघत असताना तुम्हाला एक प्रश्न पर्सेंटेज वर येण्याची शक्यता आहे. हा ट्रेंड बनतोय बरं का. तसंच मिक्सचर ॲलिगेशन वर सुद्धा एक प्रश्न येणार. त्याच्यानंतर एव्हरेज प्रॉफिट लॉस आणि मेन्सुरेशन. हो, मेन्सुरेशन मध्ये तुम्हाला भयंकर फॉर्म्युले पाठ करावे लागतील. तर असा हा सध्याचा IBPSचा ट्रेंड आहे, जे की रिसेंटली 2024 मध्ये महाडिस्कॉम, महाट्रान्सको, AE-JEE चे जे पेपर झाले होते त्याच्यामध्ये हाच पॅटर्न होता. ओके, सो हा सध्या ट्रेंडिंग असलेले हे ट्रेंड आहे हा IBPSचा. अशा स्वरूपात ते प्रश्न विचारत आहेत ज्याच्यामध्ये स्पीड मॅथ्सची लेवल ही इझी आहे, ज्याच्यामध्ये स्पीड मॅथ्सची लेवल ही इझी टू मॉडरेट आहे. कमर्शियल मॅथ्सची लेवल ही मॉडरेट टू डिफिकल्ट आहे आणि DI ची डिफिकल्टी ही मॉडरेट आहे किंवा इझी टू मॉडरेट म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर इझी वाटेल, अभ्यास नीट नाही झाला तर मॉडरेट वाटेल. मग अशा पद्धतीने सध्या IBPSचा ट्रेंड चालू आहे. हे सगळं झाल्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, मला नाही वाटत की तुम्हाला आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सांगायची गरज आहे. जर कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला सिटिंग पझलवर प्रेम करावं लागेल. आता सिटिंग आणि पझल येण्यासाठी तुम्हाला बेसिक डिस्टन्स डायरेक्शन आणि ब्लड रिलेशनची माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक म्हणतोय मी. ओके, सो जास्तीत जास्त हे जे ब्लड रिलेशन आणि सिटिंग अरेंजमेंट आणि पझल आहे ह्याला थोडं जास्त मन लावून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सिलोजिझम हा थोडासा किचकट असा टॉपिक आहे, किचकट असा टॉपिक आहे, पण आपल्या ऑफिसर्स बॅच मध्ये मी इथं एकदम गंगी स्टाईल मध्ये शिकवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा जास्त अवघड वाटणार नाही. सिलोजिझम वरही हमखास 4 ते 5 प्रश्न येण्याची शक्यता. तसंच रँकिंग अरेंजमेंटला सुद्धा 2 ते 3 प्रश्न येणार आहेत, त्यामुळे हा सुद्धा टॉपिक अंडर एस्टिमेट करू नका. इनपुट आउटपुट इच्छा असेल तर स्किप करू शकतात वेळेअभावी, किंवा सगळ्यात शेवटी इनपुट आउटपुटला प्राधान्य द्या असं मी म्हणेल. आणि ऑलरेडी तुम्ही इंजिनियर म्हणून जॉईन आहात तर तुम्हाला ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन, कंपॅरिझन ऑफ रँक, कोडिंग डिकोडिंग ह्यांची विशेष अशी भीती वाटत नसेल असं मला वाटतं. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक एवढं जरी केलं तुम्ही तरीही 40 पैकी 25 ते 30 प्रश्नांची तुमची सोय होते. त्यातल्या त्यात सगळ्यात पहिले क्वांट मध्ये प्रायोरिटी देत असताना स्पीड मॅथ्सला द्या. स्पीड मॅथ्स मध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन सगळ्यात अगोदर करा. हे टॉपिक अगोदर करत असताना मी आपल्या ऑफिसर्स बॅच मध्ये बेसिक
युनिव्हर्सल बेसिक नावाचा एक फोल्डर असेल ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, लसावी, मसावी म्हणजे LCM, HCF सगळ्या गोष्टी मी एकदम बारकाईनं एकदम बेसिक पासून शिकवलेलं आहे. ते व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणि DI हे 5 म्हणजेच कमर्शियल मॅथ्स जर तुम्ही सगळ्यात शेवटी केलं तर तुम्हाला 10 आणि 5 15 मार्कांची तरी सोय होतीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कमर्शियल मॅथ्स DI येण्यासाठी तुम्हाला DI हे टॉपिक मधले 5 मार्क येण्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज, रेशिओ, प्रपोर्शन आणि ॲव्हरेज हे 3 टॉपिक येणं गरजेचं. जर हे 3 टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले तर DI मध्ये तुमचा कोणी हात पकडू शकणार नाही. आणि #सजेशन इथं केसलेट DI वर सुद्धा तुम्ही तयारी करून जा, कारण एक्झाम मध्ये येण्याची शक्यता आहे. जरी केसलेट DI आला तरी तो इझी लेवलचा येईल. हे सगळं आपल्या ऑफिसर्स बॅच मध्ये आहे. आता हा आपला क्वांट रिझनिंगचा पॅटर्न आहे. जर एवढं जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला खूप चांगला स्कोर यायला मदत होईल. आता हे क्वांट रिझनिंगचं झालं. मी मराठीच्या टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या ऑफिसर्स बॅच मध्ये ऍड करणार आहे. सो इलेक्ट्रिकल इंजिनियर्स फर्स्ट चॉईस ऑफिसर बॅच महावितरण महाडिस्कॉम ही रेकॉर्डेड बॅच आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ह्याची फी मुळात तसं पाहायला गेलं तर 9,999 रुपये ही याची MRP आहे. पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी याची फी आपण 6,499 रुपये ठेवली. 6,499 ही याची ऑफर प्राइस आहे. मग ही याची ऑफर प्राइस 6,499 असताना तुम्ही लवकरात लवकर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड ऍप, जे की डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे, लवकरात लवकर ते ऍप इन्स्टॉल करा आणि ऑफिसर्स बॅच परचेस करायला विसरू नका. ह्या बॅचचे फीचर काय आहेत? पूर्ण बॅच ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे. ह्याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सगळं आहे. टेक्निकल स्वतः अरुण पवार सरांनी शिकवलेलं रेकॉर्डेड बॅच स्वरूपात असणार आहे, कारण असंही तुम्ही लाईव्ह स्वरूपात जर बॅच करायची तर त्याला योग्य न्याय मिळणार नाही. त्यामुळे आपण रेकॉर्डेड बॅच ठेवलेली आहे. नॉन टेक साठी मी स्वतः अक्षय बाबर यांनी क्वांट आणि रिझनिंग शिकवलेलं आहे. मराठीच्या मी तुम्हाला मिनिमम 10 टेस्ट सिरीज अवेलेबल करून देईल, हा माझा शब्द आहे. तसंच PDF स्वरूपात नोट सुद्धा असणार आहे. ॲज पर IBPS पॅटर्न टीचिंग असणार आहे. 6 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे, जे की तुमची परीक्षा ही 2 महिन्यातच संपणार आहे. अवेलेबल ऑन मोबाईल अँड लॅपटॉप. जरी तुम्हाला काही डाऊट आला असेल तर तुम्ही 7796294027 या टोल फ्री नंबरवर कधीही कॉल करू शकतात. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, सर आम्ही ऑफिसर्स बॅचच का घेतली पाहिजे? बाळांनो, तर पूर्ण महाराष्ट्रात आमचे रिझल्ट हे सर्वाधिक आहेत. बघा, एका ओळीमध्ये 20 फोटो आहेत. 20, 40, 60, 80, 100 हे 100 फोटो कशामध्ये सिलेक्ट झालेले आहेत? महापारेषण मध्ये, महाट्रान्सको मध्ये ऍज अ AE म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. तसंच हे 100 झाल्यानंतर पुन्हा इथेही हे 60 फोटो तुम्हाला वेगळे दिसतील. अजून एक, हे तर फक्त महापारेषणचं आहे. महाडिस्कॉम मध्ये सुद्धा आमचे 100 पेक्षा जास्त रिझल्ट, आय थिंक 92 रिझल्ट आहेत. यस, 160 आणि 92, 250 पेक्षा जास्त रिझल्ट फक्त 2024 मधले आहेत, जे की पूर्ण महाराष्ट्रात 250 पेक्षा जास्त रिझल्ट कोणाचेही नाहीयेत. त्यामुळे लवकरात लवकर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड AE ऍप प्ले स्टोर वरून इन्स्टॉल करा आणि ऑफिसर्स बॅच परचेस करायला विसरू नका. भेटूयात आपण डायरेक्ट आता ऍप मध्ये. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि ही लिंक जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही डाऊट विचारू शकतात. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. थँक्यू.